नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे तेजस विचारतोय गायत्रीला, हे सगळं काय चाललंय? तर गायत्री म्हणते, हे तुला काही माहिती नाही, तू जी माती खाल्लीस ना त्याची शिक्षा भोगतायत तात्यासाहेब, असं गायत्री इथे म्हणते. आणि मग सगळे इथे बघत राहतात. तर गायत्री म्हणते, मी म्हटलं होतं ना, घरात माझ्यापासून लपून कुणीही काही चुकीचं केलं तर त्याची शिक्षा तात्यासाहेबांना होणार. काय मानसी, बोलले होते ना मी, असं म्हणून गायत्री ते मानसीला विचारते. तेजसच विचारतो, काय चुकलंय माझं? तर गायत्री म्हणते, अरे वा, चोरच विचारतोय काय चोरी केली म्हणून. तर तेजस म्हणतो, काय चोरी केली मी, काय चुकीचं केलंय मी? गायत्री म्हणते की माझ्यापर्यंत सगळं पोचलंय, तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरी सगळे प्रताप तुझे माझ्यापर्यंत पोचलेले आहेत व्यवस्थित, असं म्हणतात. मग तात्यासाहेब फक्त एक नजर टाकतात आणि मग गायत्री विचारते, कुठे होतास? सासूबाई ऐका, हा पोरग्याचे प्रताप, तुमच्या लाडक्या लेकाचे प्रताप, कुठे होता दिवसभर ते सगळं सांगतो बघा, काय काय केले ते, असं गायत्री ते म्हणत असते. मला खरं खरं सांग तेजस, तू जे काही करतोयस किंवा जे काही काम करतोयस ते फक्त आणि फक्त माझे पैसे परत फेडण्यासाठी करतोयस ना? तर त्याने तुला लाखभर रुपये तरी मिळणार असतील ना? तर तेजस म्हणतो की हो, थोडे थोडे करून मी तुझे इथे तुमचे पैसे जे काही आहेत ते नक्की परत करीन, असं तो सांगत असतो. आता इथे प्रेक्षकांना थोडी मजा झाली आहे बरं का. काय मजा झाली आहे ती आपण बघूया. कारण इथे गायत्रीला वाटतं की तेजसनं काहीतरी चुकीचं काम केलं आणि तो चुकीच्या मार्गाने इथे पैसे मिळवून आणणार आहे. पण तेवढ्यात इथे मानसी म्हणते की गायत्री मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तेजस जे काही काम करतोय ते चांगल्या मार्गाने इथे पैसे कमवून आणणार आहे आणि तुम्ही दिलेलं चॅलेंज जे काही आहे ते पूर्ण करण्यासाठीच ते असं सगळं करतायत, असं इथे गायत्रीला मानसी सांगते. आणि मग मानसीला गायत्री म्हणते, अगं तू अक्कल घाण ठेवलीस का? तुझा नवरा पैसे कमवण्यासाठी काय करतोय हे तरी तुला माहिती आहे का? मग मानसी म्हणते की हो मॅम, मला माहिती आहे. मग लगेच आता गायत्री म्हणते, सासूबाई म्हणजे बघा, हिची सुद्धा साथ आहे याला. आणि मग तेवढ्यात मानसी म्हणते, आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिले मी त्यांना आणि या गोष्टीत मी साथ देणार नाही, असं म्हणून ती इथे विचारते. आता प्रेक्षकांनो, गायत्रीचा विनोदमुळे जो काही गैरसमज झाला आणि ती जे काही आता करायला जाते आणि तेजसनं नंतर जे काही केलं हे बघून ना इथे गायत्रीची मजा होणार आहे बरं का. आणि मग मानसी इथे तेजसची बाजू, खरं तर मॅम तेजस या सगळ्या गोष्टींसाठी तयारच नव्हते, मीच त्यांना सुरुवातीला सांगितलं आणि मग नंतर ते तयार झाले. आणि मग गायत्री म्हणते, आत्ता खरा जोडा शोभतो इथे, फसवणुकीत सुद्धा साथ देतेस तू नवऱ्याच्या. आता मानसी म्हणते, नाही मॅम, फसवलं नाही आहे कुणाला. आता काही गोष्टी सांगितल्या नसतील, काही गोष्टी लपवल्या असतील, मान्य आहे मला, पण तो तेजसचा निर्णय होता मॅम. म्हणजे त्यांची अशी इच्छा होती की परीक्षा झाली, रिझल्ट लागला, नोकरी लागली की मग सगळ्यांना सांगायचं. आता तेजस इथे खाणाखुणा करत असतो की काही सांगू नका वगैरे असं, पण त्याच्याकडे मानसीचं लक्ष नसतं. आणि इकडे आता कलियुग आहे असं म्हणत ते विनोद जे काही डोक्याला हात लावून घेतोय ते बघून इथे मजा वाटते. कारण गायत्रीचा इथे गैरसमज झाला आहे बरं का. मानसी इथे सांगण्याचा प्रयत्न करते की जे काही तेजस करतोय ते चांगल्या कामासाठी करतोय, चांगल्या पद्धतीनं करतोय, योग्य मार्गाने तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी करतोय. पण याच्यावर गायत्रीचा विश्वास बसत नाहीये. गायत्रीला वाटते की तेजस काहीतरी चुकीचं काम करायला गेलाय आणि त्याच्यामध्ये इथे मानसी सुद्धा त्याला इथे साथ देते. आणि म्हणून ना ती इथे मानसीला पण बोलते आणि मग त्याच्यानंतर ती सासूबाईंना पण घेते, नानासाहेबांना पण म्हणते की बघा, तुमची सुनबाई सुद्धा या सगळ्या गोष्टीला साथ देते म्हणून. आणि मग नंतर मानसी जेव्हा म्हणते की तेजस जे काही करतोय ते चांगल्या कामासाठी करतोय, तेजसचीच अशी इच्छा होती की जेव्हा त्यांचं हे काम कन्फर्म होईल तेव्हाच ते तुम्हा सगळ्यांना सांगतील, म्हणून काही गोष्टी तुमच्यापासून इथे लपवल्या असतील. आणि आता जेव्हा नोकरी म्हणते तेव्हा गायत्रीचा चेहरा बघा कसा झालाय. काय नोकरी? गायत्री खुर्चीवर बसलेली असते, ते उठून उभी राहते बघा प्रेक्षकांना. आणि मग आता शॉक व्हायची पाळी आहे गायत्रीची. गायत्री म्हणते की नोकरी, परीक्षा? मग मानसी म्हणते की हो, त्यांनी सरकारी नोकरीची इथे परीक्षा दिली होती. आता गायत्री परत शॉकमध्ये, तिला नेमकं समजत नाहीये. मग ती विचारते, काय, कोण सरकारी नोकरीची इथे परीक्षा देते? तू, असं म्हणून ती इथे तेजसला विचारते. आणि मग विनोदला इथे हाक मारते आणि मग विनोद लगेच कसा तप करत म्हणतो, हो दीदी, मी जे बरोबर ऐकले तेच तुम्हाला इथे मी सांगितलंय. आणि मग गायत्री म्हणते की एक्झॅक्टली, खोटं बोलतोय हा, माझे पैसे परत करण्यासाठी काय कुणाला तरी फसवण्याचा प्लॅन करतोय हा.
असं म्हटल्यानंतर प्रत्येकजण आता गायत्रीकडे संशयाच्या दृष्टीनं बघायला लागला आहे. प्रत्येकजणाचे चेहऱ्यावर रिॲक्शन्स असे शॉक बसलेले आहेत, कारण कुणालाच काही कळत नाही नेमकं काय चाललंय ते. मानसी आणि तेजस वेगळंच बोलत आहेत, गायत्री वेगळंच सांगते. आणि तेवढ्यात बरं का प्रेक्षकांनो, इकडे तेजसची आई म्हणजेच सुमन म्हणतात की नाही नाही सुनबाई, मी तुला सांगते तुझा काहीतरी गैरसमज होतोय सुनबाई, तेजस इथे परीक्षा द्यायलाच गेला होता असं सांगतात त्या. आणि मग गायत्री त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, म्हणजे तुम्हालाही माहिती होतं हे? तेव्हा त्या म्हणतात की हो. आणि मग तात्यासाहेबांना पण विचारतात, तर तात्यासाहेबसुद्धा हो म्हणून मान हलवतात इथे. तर गायत्री म्हणत असते, नाही तात्यासाहेब, तुम्हाला दिखावायचा काहीतरी प्रयत्न करतात, हा सगळा दिखावा आहे. तेजस परीक्षा देणार आणि पास होणार असं तुम्हाला खरंच वाटतंय का? हे काहीतरी खोटं आहे आणि काहीतरी बनाव रस्ता आहेत. तर लगेच इथे विनोद पण म्हणतो की हो, हे सगळं खोटं आहे. मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलं आहे की इथे आपल्या घरामध्ये कशी चोरी केली होती ना, तशीच तो कुठेतरी चोरी करायला जाणार होता. मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे. आणि छाया त्याला दुजोरा देत असते बरं का, की त्याचं म्हणणं बरोबर आहे विनोदचं असं म्हणून. आणि विनोद सांगतो की तेजस कुठेतरी चोरी करायला जाणार होता. आता तेजस या सगळ्याकडे इथे बघतोय नुसता, आणि तो विनोदला म्हणतो, विनोद भाऊजी, काय काम ना दाम, तुम्ही दिवसाढवळ्या पण स्वप्न बघता का? तुम्हाला झोप कशी लागते इथे? तर इकडे तेजसने असं विचारलं तर विनोद म्हणतो की तुम्हाला लागते तशीच. आणि मग तेजस इथे विनोदला मारायला जाणार. तेवढा तिकडे तेजसला तात्यासाहेब ओरडतात आणि म्हणतात, तेजस, एक वेळ तू सरकारी नोकरी केली नाहीस तरी चालेल, किंवा परीक्षा नाही दिलीस तरी चालेल, पास नाही झालास तरी चालेल, पण विनोद जे काही सांगतोय ते जर का खरं असेल ना तर, असं म्हटल्यानंतर विनोद इथे लगेच म्हणतो 100% खरं आहे. आणि मग मानसी येते तेजसची बाजू घ्यायला आणि म्हणते, काका प्लीज एकदा विश्वास ठेवा असं म्हणते. आणि मग तात्यासाहेब म्हणतात, अगं तो विश्वास ठेवायच्याही पात्रतेचा राहिला नाही आहे. आणि हा सगळा गडबड गोंधळ चालू आहे. आणि तेवढ्यात एक नवीन एंट्री झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. प्रभाकर, अरे कसली गडबड चालली आहे असं ते येऊन इथे विचारतात. आणि त्यांना बघून तेजस इथे मनातल्या मनातच म्हणतो, केतनचे बाबा. आणि मग तात्यासाहेब त्यांना विचारतात, अरे श्रीरंगा, तू इथे कसा काय इकडे अचानक? आता प्रेक्षकांनो मजा आणखीन येणार आहे बरं का, तुम्ही बघत राहा बरं का. केतनच्या बाबांना बघून गायत्रीचा चेहरा इथे खुलला आहे. तिला वाटते की हे तेजसची कंप्लेंट करायला आलेत, पण तसं होणार आहे का ते बघत राहूया. तर केतनच्या बाबांना बघून तात्यासाहेब म्हणतात, अरे श्रीरंगा, तू आत्ता इथे? तर ते म्हणतात की तसं तर येणार होतो मी दिवाळी झाल्यानंतर, पण या तुझ्या मुलाने ना आज मला इथे यायचं निमित्त दिलं असं ते म्हणतात. आणि मग आता सगळ्यांचे चेहरे इथे शॉक होतात बरं का. आणि मग तेजसच्या मनात विचारतो, केतनच्या बाबांना कळलं का केतन रेड वगैरे टाकणार होता ते? आणि मग तेजस इथे पुढे येतो आणि म्हणतो, काका कसे आहात काका? केतनला पकडलं? तेजसने असं विचारल्यानंतर इथे मानसी, गायत्री सगळेजण तेजसकडे इथे शॉक होऊन बघायला लागतात. गायत्रीच्या चेहऱ्यावर आनंद येतोय बरं का. आणि तिला असं वाटतं की आता हे तेजसला काहीतरी म्हणणार किंवा तेजसचं काय असेल ते इथे उघडकीस आणणार, म्हणून ती इथे खुश होते. आणि मग तेजस लगेच बाजू सावरून घेतो आणि म्हणतो, काका केतन बरा आहे ना? तर इथे काका लगेच म्हणतात, अरे त्याला काय धाड भरली आहे, तो व्यवस्थित आहे असं तो इथे ते काका सांगतात. आणि तात्यासाहेब मग लगेच विचारतात, अरे तू कोणत्या कामासाठी आला होतास ते तरी इथे आधी सांग. ते म्हणतात, सांगतो, आधी हे पेढे घ्या आणि तोंड गोड करा. आता असं म्हटल्यानंतर कुणालाच काही कळत नाही. आणि मग तात्या म्हणतात, पेढे? आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात, अरे तेजसने सरकारी खात्यामध्ये इथे क्लर्कच्या टेम्पररी जागेसाठी फॉर्म भरला होता, परीक्षा दिली होती, आणि तो ती परीक्षा इथे पास झाला असं म्हटल्यानंतर सगळे इथे खुश होतात, आईसुद्धा खुश होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायत्री शॉक होते. तिला खरंच वाटत नाही 2 मिनिटासाठी. केतनचे बाबा म्हणतात की आत्ताच मी त्याची मेरिट लिस्ट काढली, तो पास झाला आहे, मी त्याच डिपार्टमेंटमध्ये आहे ना कामाला, त्यामुळे मला इथे समजलं त्या लिस्टमध्ये तेजसचं नाव आहे. असं म्हटल्यानंतर तेजसला पण शॉक बसतो आणि तो पण असं इथे म्हणतो, अभिनंदन तेजस असं ते म्हणतात. आणि मग अरे ऑनलाईनचा जमाना आहे, कॉम्प्युटरच परीक्षा घेतो, कॉम्प्युटरच पेपर चेक करतो आणि लगेच रिझल्ट लागतो असं केतनचे बाबा म्हणतात. त्यामुळे रिझल्ट ताबडतोब लागतो. आणि मग त्याच्यानंतर इथे आबा खुश होते आणि म्हणते की दादा, म्हणजे तुला इथे नोकरी लागली. आणि मग तेवढ्यात केतनचे बाबा म्हणतात, फक्त 3 महिने. मग तेजस इथे म्हणतो, अहो पण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये असं इथे काही सांगितलेलं नव्हतं की 3 महिन्यासाठी नोकरी आहे किंवा काय. मग केतनचे बाबा म्हणतात, अरे ही टेम्पररी नोकरी आहे, 3 महिन्याची नोकरी आहे, आणि त्याच्यानंतर मी स्वतः तुझं प्रमोशन करेन किंवा परमनंट होण्यासाठी इथे मी शब्द टाकेन. उद्या तुला रितसर फोन येईलच, पण मी तुला इथे आत्ता सांगतो की तुला ही सरकारी नोकरी मिळालेली आहे, तुझी नोकरी पक्की झाली असं ते इथे सांगतात. आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे आनंद असतो बरं का.
तेजस, मानसी, आई, आबा, सूरज, दिनेश सगळे इथे खुश असतात बरं का. आणि मग तेजस इथे ते काकांच्या पाया पडतो आणि म्हणतो, काका काका मुहूर्ताआधी तुम्ही नारळ फोडलात असं म्हणून आशीर्वाद द्या असं म्हणून नमस्कार करतो. आबा पण इथे खुश झाले. तेजस आबाला मिठी मारतो. मग मानसीला मिठी मारायची का काय करायचं हे कळत नाही. आणि मग ते केतनचे बाबा म्हणतात की वहिनी काहीतरी गोडधोड करा आणि मला इथे पाठवून द्या. आणि मग त्याच्यानंतर हे पेढे वगैरे देतात त्यांच्या हातामध्ये. तर तात्या म्हणतात त्यांना, अरे चहा वगैरे तरी घेऊन जा. आणि मग ते म्हणतात की नको नंतर घेतो असं म्हणून निघून जातात. आणि मग तेजसचं इथे नवीनच रूप पाहायला मिळते बरं का. तेजस इथे खुश झाला आहे. आणि तेजसची आई म्हणते की हो नक्की तुम्हाला काहीतरी गोडधोड करून इथे पाठवून देईन असं ते इथे सांगतात. आणि आता सगळ्यात पुढे मज्जा बरं का. इकडे सगळ्यांची मजा चालू आहे. मात्र प्रेक्षकांनो इथे पडलेला आहे. आणि मग तेजस आपल्या स्टाईलमध्ये सगळ्यांना इथे पेढे वगैरे द्यायचा सगळं सांगत असतो. आणि मग तो पहिलं काय काम करतो तर आधी तात्यांना वगैरे सगळ्यांना आधी नमस्कार करतो आणि डान्स बिन्स करतो आणि गायत्रीच्या पुढ्यात येतो. आणि असं वेगवेगळे अंग वगैरे करत नाही, ते डान्स करत गायत्रीच्या पुढ्यात येतो, पोज बदलतो, डीजे तेजस असं तो इथे म्हणत असतो. गायत्रीचे चेहरे बघा कसे झालेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर विनोदनं पण इथे आता डोक्याला हात लावून घेतला आहे. आता नोकरी लागली म्हटलं करणार नाही का. तर तेजस इथे वेगवेगळे चाळे करतोय, गायत्रीच्या इथे जवळ वगैरे येतोय. आणि मग त्याच्यानंतर तो काय करतो, तो जो काही खांब लावलेला असतो की काम चालू आहे वगैरे, तो खांब उचलतो आणि ते काढून टाकतो बरं का प्रेक्षकांनो. आणि मग त्यानंतर आता तेजसचा राऊंड असतो गायत्रीला ऐकवण्याचा. तो खांब सगळा असा तो उचलतो, काढून टाकतो. तर गायत्रीचा चेहरा कसा झालाय बघा प्रेक्षकांनो. आणि मग असं हे सगळं तो खांब वगैरे काढून टाकल्यानंतर तेजस इथे गायत्रीच्या समोरून उभा राहतो आणि म्हणतो, काय म्हणालात, चोरी? मी? तुमच्या या गुप्तहेराचा मेंदू असं म्हटल्यानंतर विनोद इथे करतो. आणि मग त्याच्यानंतर तेजस इथे म्हणतो, म्हणून इथेच आहे म्हणूनच तू चुकीची माहिती दिलीस तुझ्या दिदीला असं तो तेजस म्हणतो. ठीक आहे पण काही हरकत नाही. तर आज या प्रभूंच्या या मिणमिणत्या दिव्याने जो काही लख्ख प्रकाश पाडलाय त्यामुळे आमच्या या वहिनींचा चेहरा बघा किती लख्ख उजळलाय, ग्लोईंग वहिनी असं तो इथे गायत्रीला म्हणतो. तर गायत्रीचा चेहरा बघा प्रेक्षकांनो कसा झालाय. खरंच मजा येते गायत्रीचा हा चेहरा बघायला. तुम्हाला पण येते ना, ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. काय ते गोंडस भाव तुमच्या चेहऱ्यावरचे, अरे बापरे असं झालं असं म्हणून तेजस इथे गायत्रीला चिडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय बरं का. मजा येते बघायला. काय तो आनंद वहिनी, एवढा नका दाखवू, मला बघवत नाही असं तो इथे म्हणतो. धीर धरा जरा वहिनी, तुमचे सगळे पैसे फेडणार आहे मी. मग मला तुमचा चेहरा इथे बघायचा आहे हरलेला. आणि मग तो तिच्या स्टाईलमध्ये त्यांना सांगतो, लुकअप लुकअप. हां आत्ता कसं? आणि मग गोड खाणार का? गोड पेढा देऊ? पेढा घ्याच असं म्हणून तो मुद्दामून इथे गायत्रीच्या पुढ्यात येतो. आणि मग म्हणतो पहिला पेढा तात्यांना. मग तात्यांना पेढा देतो, तात्यांना नमस्कार करतो. दुसरा पेढा माझ्या आईला असं म्हणून आईला पेढा देतो, आईला नमस्कार करतो. आणि मग पेढे माझ्या भावंडांना असं म्हणून पेढे सगळे त्या भावंडांना देतो, सूरज, दिनेश आणि आबाला देतो. आणि मग हा पेढा यांना मानसीला देतो पेढा असं म्हणून. आणि ही सगळी चेष्टामस्करी करतोय बरं का तो. गायत्रीच्या पुढ्यातनं मुद्दामून नाचवतो. आणि हे उरलेले पेढे मी टाकून देणार होतो पण हे घ्या पेढे असं म्हणून विनोदकडे देतो. आणि मग नंतर गायत्रीच्या हातात पेढा देतो. आणि मग गायत्री ते चिडून आतमध्ये निघून जाते. आणि गायत्री निघून गेल्यानंतर इकडे सगळेजण एकत्र येतात. आबा आईला मिठी मारून आई म्हणते. मग आई तेजसजवळ येते, त्याचं कौतुक करते. सगळी भावंड इथे त्याच्याजवळ येतात, त्याचं कौतुक करतात. तात्यांना सुद्धा जवळ बोलवलं जातं. आणि मग इकडे मानसी सगळी एकटीच उभी आहे कोपऱ्यात. तर तेजस आबाला इथे खुणावतो की मानसीला पण जवळ घ्या म्हणून, पण मानसी इथे नको म्हणते. आणि मग आबाज आईला हाक मारून इथे मानसीला जवळ घेते आणि तात्यासुद्धा जवळ येतात. छान वाटतं ही फॅमिलीचं चित्र बघून, परफेक्ट फॅमिलीचं. तर इथे गायत्रीचा पारा चढलाय. गायत्री म्हणते की तू चूक केलीस तेजस असं म्हणून ती सगळं तिचा जो काही तो चिडलेला आहे ते तो असा राग दाखवत असते. सगळं टेबलावरचं साहित्य अस्ताव्यस्त पसरून टाकते. आणि मग त्याच्यानंतर इथे आरशाजवळ येते. आरशाजवळचं पण साहित्य तिचं जे काही असतं ते सगळं असं विस्कटून टाकते एक रागामध्ये. आणि ती म्हणते तुम्ही चूक केलीस, तुला माहिती नाही आहे मी काय आहे ते, मानसीसाठी मी काय खड्डा खोडला आहे तुला माहिती नाही. आणि तेजस तुलाही माहिती नाही आहे की तुझ्या आजोबांना मी काय केलं होतं किंवा काय करू शकते ते तुझ्या बाबतीत सुद्धा मी ते करू शकते असं म्हणून ती ते
चिडून दाखवते. आता तुम्ही मजा करताय ना तर करा असं म्हणते ती, आणि ती खूप चिडलेली आहे आणि लवकरच तुम्हाला ह्या सगळ्याची शिक्षा मिळेल असं ती इथे म्हणते. आता बघू या गायत्रीच्या डोक्यामध्ये काय खुनशीपणा येतोय. बघत राहायला पाहिजे प्रेक्षकांनो, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर इथे मानसीला तेजस म्हणत असतो की हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, तुम्हीच पाठिंबा दिलात म्हणून मी हे सगळं करू शकलो, तर मी तर आधी तयारही नव्हतो. तेवढ्या तिकडनं तेजसची आई येते आणि मीठ मोहऱ्याने इथे दृष्ट काढते त्याची, आणि तुझ्यावर परत कुठलं संकट येऊ नये असं ती इथे म्हणते. कारण तेजस तिला विचारतो हे सगळं काय चाललं आहे, आणि दृष्ट काढून झाल्यानंतर ती म्हणते की तुझ्यावर काही संकट येऊ दे नको परत म्हणून हे सगळं इथे करतोय. आणि मग त्या जातात तिथे तिचं जे काही हंतरुण असतं तेजसचं ते इथे आवरायला जातात. मानसी त्या दोघांकडे खूप चांगल्या पद्धतीने इथे बघत असते. आई आणि मुलाचं एक वेगळं प्रेम इथे ती बघत असते. आणि तेजस जेव्हा बघतो की आई त्याची हातरुण वगैरे उचलते तेव्हा तो थांबवतो. आई थांब, तू हे करू नकोस. तर इथे आई म्हणतात का आता काय झालं, तू तर गायत्रीचा शब्द इथे पूर्ण केला आहेस, तू नोकरी मिळवून दाखवली आहेस. तर तेजस इथे म्हणतो की मी गायत्री बहिणीने सांगितलं म्हणून घराबाहेर राहत नव्हतो, मला शिक्षा कोणी दिली आहे, मला शिक्षा तात्यासाहेबांनी दिली आहे, मी चुकीची चोरी केली म्हणून त्यांनी मला इथे शिक्षा दिली. गायत्री बहिणींच्या सांगण्यानुसार मी इथे घराबाहेर कधीच राहिलो नसतो, पण तात्यांनी मला सांगितलं मला शिक्षा दिली आहे म्हणून मी इथे बाहेर राहतोय, आणि ज्यावेळी तात्यासाहेब मला इथे बोलवतील त्यावेळेलाच मी इथे आतमध्ये घरामध्ये राहायला येईल असं तेजस सांगतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इथे आईंचा चेहरा पण पडतो, कारण त्यांना वाईट वाटत असतं की त्यांचा मुलगा बाहेर राहतोय म्हणून त्यांना वाईट वाटत असतं. त्यामुळे त्या चिडतात इथे आणि त्या इथे आतमध्ये येतात. तर इकडे आतमध्ये आल्यानंतर तात्यासाहेब इथे आपले हात पाय बघत असतात, कारण जो काही खड्डा वगैरे ते खणत असतात त्यामुळे तर त्यांना इथे दुखत असतं, त्रास झालेला असतो. तर ती म्हणते की केवढा त्रास होतोय. त्या मग इथे आत येऊन छानपैकी मलम लावून देतात हातांना आणि म्हणतात की आता तरी तुम्ही तेजसची शिक्षा इथे मागे घ्या, कारण तो सुद्धा ऐकत नाहीये. तर ते म्हणतात की त्यानं चुकीची शिक्षा तर चूक केलीच आहे, तशी चोरी केली आहे त्यांनी, गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला इथे शिक्षा झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्या इथे पटवून द्यायचा प्रयत्न करतात, पण तो आता चांगल्या मार्गाला लागला आहे ना असं त्या इथे विचारत असतात. तर ते म्हणतात की त्याच्या आधीची चुकीची शिक्षा ती आपण पाप धुवू शकत नाही, तिची त्या चुका धुवून घालू शकत नाही किंवा पाठीमिशी घालू शकत नाही. लग्न केलं आहे त्याने, फसवणूक केली आहे, तर त्या म्हणतात की लग्न दोघांनी केले, दोघांची चुकी आहे. आणि तुमचंच तत्त्व आहे ना की जर एखादा माणूस परत चांगल्या वळणावर येत असेल तर त्याला परत इथे शिक्षा देऊ नये, कारण तो परत चुकीच्या मार्गाला लागू नये, हे तुमचंच तत्त्व आहे ना. का आता तुम्ही सुद्धा गायत्रीच्या मताचा विचार करून इथे तुमच्या तत्त्वांना मुरड घालताय असं त्या इथे म्हणतात. बाकी काही मला माहिती नाही, मला माझा मुलगा इथे घरात पाहिजे, कारण त्यानं तुमची जी काही अट होती ती इथे पूर्ण केली असं त्या इथे म्हणतात. आणि ते निघून जातात. आता बघू प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, तेजसला इथे घरामध्ये तात्यासाहेब यायची परवानगी देतील की अजूनही ते ताणत ठेवतील? बरेच दिवस झाले ना तेजस घराबाहेर आहे असं म्हणून त्या इथे विचारत असतात. एक आई आपल्या मुलाची बाजू मांडते, पण त्याच्या चुकांना इथे पांघरून घालत नाहीये, त्याच्या चुका मान्यच करते, पण तो इथून पुढे परत चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून त्यांना इथे तेजसला घरात बोलवतायत. तर तो तेजस ऐकत नाहीये. तात्यांना त्या म्हणतात तुमचा मुलगा सुद्धा तुमच्यासारखाच महाहट्टी आहे, जोपर्यंत तुम्ही घरात बोलवणार नाही तोपर्यंत इथे त्यानं घरात येणार नाही असं सांगितलंय, मला माझा मुलगा घरात पाहिजे असं त्या इथे निक्षून सांगतात. आता बघू प्रेक्षकांनो काय काय होतंय ते. तात्यासाहेब तर मात्र विचार करतायत की काय करायचं, हा त्यांना पण इथे प्रश्न पडलाय. आई रागाने इथे निघून जात आहेत. आणि प्रेक्षकांनो इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे बरं का. आणि सकाळ उजाडल्यानंतर इथे अंगणामध्ये फटाके लागतायत, फटाके फुटतायत, पाऊस वाजतोय, बऱ्यापैकी फटाके इथे फुटतायत आणि धूर वगैरे झालाय. आणि फटाक्यांच्या आवाजाने सगळे घरातले माणसं जी काही आहेत इथे बाहेर आलेत. आणि गायत्रीच्या पायात 2 फटाके एक्स्ट्राचे फुटतात बरं का. आणि गायत्री ते म्हणते तेजस कुठे गेला, हा कुठे गेला तुमचा दिवटा असं वगैरे ती इथे विचारत असते. आणि तेवढ्यात इथे तेजस त्यांना इथे ना मागून हाक मारतो. फटाके तर भरपूर लावलेत बरं का या तेजसने, आणि धूर बघा केवढा झालाय. आणि तो म्हणतो गायत्री म्हणत असते तुमच्या दिवट्याने ना सगळ्यांची झोप उडवली आहे इथे पहाटे पहाटे, आणि कुठे गेलाय तो असं म्हणून गायत्री इथे चिडून विचारत असते. तर तेजस घरातनं एंट्री घेतोय आणि तो घरातनं म्हणतोय ओ गायत्री वहिनी मी इथे आहे असं म्हणून तो इथे कॉफी पीत बसतो. आता प्रेक्षकांनो तेजसने घरात एंट्री घेतलेली आहे, घराच्या दारात उमऱ्यातनं तो इथे बोलतोय. आणि उद्याच्या भागामध्ये गायत्री आपलं नवीन स्वरूप दाखवते आणि म्हणते की ठीक आहे तात्याने तुझी शिक्षा वगैरे सगळी माफ केली असेल, पण तू इथे कुठे राहायचं हे मी ठरवणार असं ती इथे म्हणते. आता गायत्री तेजसला कुठे राहायला सांगेल, काय होतंय बघूया.